गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी चाललो कॉलेजला तयारी करून. तुम्हाला समजलं असेल, सकाळी सकाळी तयारी केली म्हणजे कॉलेजलाच झालं. काय मी लवकरच आहे बुक चेक करून. ही मी काल अख्खे बेडरूममध्ये वाट लावली. ही गादी बघा, समजलं असेल. फक्त आता जाऊ ते फक्त आपल्याला आज बुक चेक करायचं, अजून काही काम नाही. दिवशी आता सोडलं आपल्याला. टँग 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 टँग. थोडं लेट चालू आता ते मॅम काय तुमचं लेक्चर विक्चर अजून काही चालूच नाही आला. importance काय द्यायचं काहीच चालू नाही आला. आमच्या मॅडम लावलो बुक चेक करायची आहे. मॅडम बोलली मी तारीखच नाही दिली. तोपर्यंत मी चाललो आता. गुड बाय. असं नाही, रिक्षा गेली, थांबायला लागलं. तर आता आलो पोळी करून आणि मम्मीला आले मी जांभूळ, कारण मम्मीने मला जांभूळ आणायला सांगलेलं. कशी झोपले. नमस्कार. क्या 40 रुपयाची. मला दिसली नशीब, लक्ष नव्हता माझा. लगेच 40 रुपयाचं नको देऊन घे, नको मग 100 दे. जाऊन खा, स्टेशन होती. स्टेशन काय जांभूळ आहेत ना ते. या आता जरा बरं वाटतं, फ्रेश झालो, तोंडावर पाणी मारला. आणि मम्मीने माझ्यासाठी आम पन्ना बनवले. हे जरा पिऊ, थंडा थंडा या पिला जाम बरा वाटत. आंबट आंबट जाम भारी लागते. मम्मीने मला अजून काय दिलायला, काय बोलतात, मूग आलेलं मूग. आता पार्किंगमध्ये आलं, एक काम आहे. याच्यात पण ना 1-2 लाईट आहेत ना, सगळ्यात बंद पडल्यात. ते 1-2 लाईट पण काढत आहेत, मग चेंज करतो. आणि जो घोडा आणला त्याला अख्खी इलवी लागली, ती बघा अख्खी अंगावर पडली. आंघोळ करायला लागेल, मग नंतरच जा. पहिला लाईट काढून तो. तीच गाव तुला कोणी आणला? गाडी दाखवायला आणली का मला? भारी चालते रे, दाखव. चल, जाम खेळला. पकड. माहिती आहे ना कशी करते? तुला शिकव. मला अशी पकड ना. अरे अशी पकड. काय तुला आई पोरी बोलली दे, मला चालू दे, गाडीची मजा येऊ दे. ही गाडी मी घेऊ का? ही गाडी मी घेऊ का? नाही, शांत यायला मग नंतर नाही. त्याचे फक्त तोंडाशी करते. तू नीट बोल, हा का नाही? मनात नाही, पण हा बोलते. तू गाडीला चार्जिंग कर याच्याशी. तू यो बघ ना, यो त्याला या जाम आवडलेला त्या दिवशी. रिमोट हरवला. अजूनपर्यंत अशी इनोव्हाच नाही बनली तिला सनरूफ. आमचे जवळ 1 in 1 आहे तुझी बॅक. सनरूफ वाली इनोवा विथ ब्लॅक कलर. ब्लॅक कलर नव्हता आहेत या मॉडेलमध्ये. ताव स्पेशली बनवून घेतले ना. ऑटोमॅटिक होती. टर्बो ऑटोमॅटिक इनोवा. फॉर्च्युनर वाची पण इनोवा नव्हती. या गाडीचं शॉकऑफ जर बघा का, डायरेक्ट स्पोर्ट्स कार बनते ही लगेच. ऑफ रोड स्पोर्ट्स कार, ऑफ रोड, लाईट बीट फुल आहे. काय दिवस आले. परत असा केलेला. एक फार्मसिस्ट, एक बनणार आहे, एक बारके बरेचे. काय करा. अजून पत्ता नाही दिला कॉन्व्होकेशनचा. मेसेज पाठवले का मी? डिग्री दिली, काय डिग्री लायसन्स भेटला. लायसन्स आहे मग कॉन्व्होकेशन नाही अजून द्यायला यार. काय कॉलेज आहे. तर लाईट गेलेली, लाईट आली फायनली. आणि मग मी खालच्या लाईटा पण काढून घेतल्या. हे चल, येते का? चल गाडीमध्ये चल. मामा पण आहे. तर आता चालू ते लाईट बदलून आणतो. बघ बरोबर दिसते ना, चेक कर. बघ आता काय करू, घेऊ का मागे? तू बघ टीव्ही मध्ये बघ नीट. बटन दाब, तो बटन दाब, लाईट पेटते का बघ.
लाईट बदलून घरी आलो आणि असा गरम होते. आता पटापट फ्रेश होता आणि जिमला आलो. जेवलो नाही मी, जिमच्या आलं जेवण, पण काहीतरी खाऊनच जाईन जिम. आता चालू जिमला, पण जिमला जायच्या आधी तो राधू गाडी विसरून गेला, त्याला गाडी देऊन जाऊ आपण. ए तुझी गाडी, ए राधू नेऊ का परत? मग तुझी गाडीसाठी आलो इथून, नाही तर मी त्यांचं जातो. किंवा राजूचा पार्ट 2 आहे. आणि गाल जाम खतरनाक वाटतं ना. काय काय तर जिम वरून जाऊन आलो, पण आज मी पीनट बटर नाही खाणार, कारण की दुपारी जेवलोच नाही मी. मग आता डायरेक्ट जेवीन. फक्त दही आणायला चालू, मग दही आणतो. जेवायला मम्मीने भाजीच बनवली, काहीतरी डाल भात आहे. डाल आहे ना, मग चालेल. जेवायला आहे डाल भात आणि भाजी. जेवून घेऊ. तर आता सिद्धू पण कॉलेजवरून आला. आज बोल ना, रोज येतो. अरे रोजच येतो यार. अरे मग तुला ब्लॉग मध्ये घेता. मला पहिली वेळ म्हणजे जवशा ब्लॉग केला ना, तवशा पहिली वेळ समोरच्या कोणी ओळखला का तू ब्लॉग करते का? तुझा मित्र बोलते सिद्धेच्या याच्यावर बघाच बोलते जिम मध्ये येते. आवडा ऐकलं माझे जरा पैकी कमी असेल, नाही जराशी तब्येत आहे. हा हलकी जरा दाढी बिडी आहे त्या. हा हलका लांब केस. तवरला कशी लिहिता नाही, कशी लिहिता तुला का बघलाच नाही बरं मी. आता संध्याकाळ झाली आणि देवपूजा पण मी केली. सिद्धू बिद्धू आला. सिद्धू परत गेला केस कापायला आणि मला भूक लागलेली परत. ब्रेड वाचलेली 3 मग मी बनवला. आता हे करतो आणि मेडिकलला जातो. मेडिकलला आज काय काम नाही, आज पण जर्नल नेईन कम्प्लीट करायला. आणि मी ही लाईट पण लावली बघा, दोन्ही आता एकदम परफेक्ट पेटतात. आणि खालची झोपले. तुझा घर आहे, आम्ही तर इथे येत आहो नाही का? घर तुझं आहे ना? हा बोल बोल ना, बोल बोल. आता मेडिकलवरून घरी आलो आणि पार्किंग घेतलंय. आणि ही बघा कशी झोपले. मग साफ जागा दिसली का एकदम झोपते ती आरामात. तिला पण सेल्फ क्लिनिंगला लावले वाटते. आवाज येते एसी मधून एकदम काचकिच किचकिच. सीएल लिहिले ना. आता फ्रेश होतो, आंघोळ करतो. आणि दिशू पण आंघोळीला गेलाय. मी पण आज जाम धुलीन मागलो. तर आता फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि हा ब्लॉग इथं चेंज करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बाय गाईज, गुड नाईट.